ठिकाणी आपल्याला विशेष म्हणजे महिला वीरगळ असलेली पाहायला भेटते। म्हणजे या ठिकाणी किंवा या परिसरामध्ये त्या काळातील असणाऱ्या ज्या महिला आहेत ह्या अतिशय शूर होत्या हे सांगण्याची आपल्याला काही गरज। त्रिदल पद्धतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण हेमाडपंथी शैलीचे यादवकालीन मंदिर, तसेच मंदिराच्या स्तंभांवरती रामायणातील अतिशय महत्त्वाचे प्रसंग कोरलेले हे ठिकाण आणि महाराष्ट्रामधील पहिले वीरगळींचे गाव आणि त्यातल्या त्यात महिलांच्या वीरगळ असलेले हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गाव या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। तर सर्वात प्रथम आता आपण जाणार आहोत या भैरवनाथ मंदिरामध्ये। या मंदिरामधील हेमाडपंथी शैलीतील आविष्कार आपण पाहणार आहोत। तर हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील किकली या गावामध्ये। तर मंडळींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहायचा आहे, कारण हे त्रिदल पद्धतीचं मंदिर म्हणजे काय हे आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि वीरगळींचा देखील आपण अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत किकली या गावामध्ये अप्रतिम असं भैरवनाथ मंदिर पाहण्यासाठी आणि बाजूलाच एक पुरातन महादेव मंदिर देखील या ठिकाणी पाहायला भेटतं, पण ते आता पूर्ण मोडकळीस आलेलं आहे। तर हे जे भैरवनाथ मंदिर आहे हे हेमाडपंथी शैलीतलं मंदिर असून अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत तुम्ही पाहिजे आणि हेमाडपंथी शैलीचा आविष्कार या मंदिरामध्ये कसा घडवलेला आहे हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। चला मंडळींनो, जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला एक तुळशी वृंदावन दिसते आणि या ठिकाणी यात्रेचा कालावधी असल्यामुळे आपल्याला होमहवन देखील केलेला पाहायला भेटतो आणि मंदिरामध्ये काही सजावट केलेली देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। भैरवनाथ मंदिराची रचना आपल्याला 3 टप्प्यात केलेली पाहायला भेटते। एक मुखमंडप, दुसरा सभामंडप आणि तिसरा म्हणजे गर्भगृह। अशा पद्धतीने हे मंदिर आपल्याला 3 टप्प्यामध्ये पाहायला भेटते। त्रिदल पद्धतीचे मंदिर म्हणजे एकाच सभागृहाला संलग्न असे 3 वेगवेगळे गर्भगृह असणे म्हणजेच त्रिदल पद्धत होय। तर मंडळींनो, अतिशय सुंदर असं नक्षीकाम असलेलं हेमाडपंथीकालीन हे मंदिर आपल्याला आजही सुस्थितीमध्ये उभे असलेले पाहायला भेटते। मंदिराच्या सभामंडपातील खांबांवरती म्हणजेच स्तंभांवरती रामायणातील वैशिष्ट्यपूर्ण असे महत्त्वाचे काही प्रसंग या ठिकाणी आपल्याला कोरलेले पाहायला भेटतात। सभामंडपामध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच एक पहिले गर्भगृह पाहायला भेटते। या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला विविध प्रकारचे सुंदर असं नक्षीकाम केलेलं पाहायला भेटतं। या ठिकाणी विविध मूर्त्या आपल्याला या प्रवेशद्वारावरती कोरलेल्या पाहायला भेटतात। या पहिल्या गर्भगृहामध्ये आपल्याला शंकर महादेवांची पिंड पाहायला भेटते, म्हणजे हे
शिवमंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. सभा मंडपाच्या उजव्या हाताला आपल्याला अजून एक दुसरे गर्भगृह पाहायला भेटते. ह्या गर्भगृहामध्ये भैरवनाथाची अतिशय देखणी अशी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. तसेच या गर्भगृहाच्या देखील प्रवेशद्वारावरती आपल्याला विविध प्रकारचे सुंदर असं कोरीव नक्षीकाम केलेलं पाहायला भेटते. आणि याच गर्भगृहाच्या बाजूला विविध देवी देवतांच्या मूर्त्या देखील आपल्याला पाहायला भेटतात. आत्ता आपण पाहणार आहोत सभा मंडपाच्या डाव्या बाजूला असलेले तिसरे गर्भगृह. या गर्भगृहात देखील आपल्याला शंकर महादेवांची पिंड पाहायला भेटते, म्हणजे शिवमंदिर पाहायला भेटतं. असे या सभा मंडपात 3 गर्भगृह असल्यामुळे या मंदिराला त्रिदल पद्धतीचे मंदिर देखील म्हटले जाते. आत्ता आपण आलेलो आहोत मंदिराच्या बाह्य भागातील परिसरामध्ये. हे मंदिर संपूर्ण तटबंदीने बंदिस्त केले असून या तटबंदीच्या आतमध्ये आपल्याला असंख्य अशा वीरगळा पाहायला भेटतात. म्हणूनच या गावाला महाराष्ट्रातील वीरगळींचे गाव म्हटले जाते. आपण बऱ्याच ठिकाणी महिलांच्या सतीगळा पाहिल्या आहेत, पण या ठिकाणी आपल्याला वीर महिलेची वीरगळ पाहायला भेटते. तिचाच अभ्यास आता आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर ह्या मंदिराची जी तटबंदी आहे, या तटबंदीच्या आतील बाजूस आपल्याला असंख्य अशा वीरगळी पाहायला भेटतात. तर वीरगळींचे पण काही प्रकार असतात. तर काही ह्या जी वीरगळी पाहू शकता तुम्ही, ही 3 टप्प्यामध्ये कोरलेली आहेत. काही वीरगळी 4 टप्प्यांमध्ये कोरलेल्या असतात. तर ह्या वीरगळींचा नेमका अभ्यास काय किंवा अर्थ काय हा मी तुम्हाला एक दाखवत आहे. तर आपण त्या साईडला एक चांगली वीरगळ आहे, तिथे जाऊन त्या वीरगळीचं आपण काय आपल्याला दिसतंय हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर मित्रांनो, ही जी वीरगळ आहे ही आपल्याला 4 टप्प्यामध्ये कोरलेली पाहायला भेटते. 1 2 3 4. आणि ह्या वीरगळीचा अर्थ म्हणजे ही वाचायची कशी असते किंवा समजायची कशी असते, तर खालपासून वरपर्यंत जायचं असतं. तर ह्या जर वीरगळी तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर या वीरगळीवरती आपल्याला संपूर्ण स्त्रिया म्हणजे महिलांची वीरगळ असलेली पाहायला येते. तर याचा अर्थ या ठिकाणी पहा तुम्ही की या ठिकाणी एक युद्ध चालू आहे. ह्या खालच्या टप्प्यामध्ये जे आपल्याला दाखवलंय या ठिकाणी युद्ध चालू आहे. आणि या ठिकाणी ह्या युद्धामध्ये या घोड्यावरती जी महिला स्वार आहे हिने ह्या महिलेला भाला मारून तिचा प्राण घेतलेला आहे. त्यानंतर ही जी मृत पडलेली जी महिला आहे किंवा स्त्री आहे ही ह्या सेकंड जर टप्प्यामध्ये आलो आपण तर अप्सरा हिला घेऊन चाललेली दाखवलेली आहे. आणि त्यानंतर सगळ्यात वरती आपल्याला या ठिकाणी महादेवाची उपासना करताना ही महिला या ठिकाणी दाखवली, म्हणजे स्वर्गामध्ये ही महिला गेलेला असं दाखवलं जातो. असा हा वीरगळींचा अभ्यास आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विशेष म्हणजे महिला वीरगळ असलेली पाहायला भेटते. म्हणजे या ठिकाणी किंवा या परिसरामध्ये त्या काळातील असणाऱ्या ज्या महिला आहेत ह्या अतिशय शूर होत्या हे सांगण्याची आपल्याला काही गरज नाही, कारण हे सगळं आपल्याला ही वीरगळच सांगून जाते. तर मंडळींनो, आज आपण आलो होतो किकली येथील भैरवनाथ मंदिर या ठिकाणी. भैरवनाथ म्हणजेच महादेवाचा अवतार समजला जातो. त्यामुळे ह्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला अनेक शिवपिंडी पाहायला भेटलेल्या आहेत आणि असंख्य अशा वीरगळी पण आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय. जय शिवराय.